त्याच्या हातात बाकीच्या इंद्रियामध्ये ही ताकद वाढवून दिली जाते. हो, आता काही भोग असेल बिचारायचा प्रारब्ध तसं म्हणून. आणि हे आंधळ्या माणसाचं असंच असतं, काही दिसत नसतं. शामरावांनी सांगितलं मी तुम्हाला नेऊन पोहोचवू शकत नाही, पण मी तुम्हाला गावकोसाची भिंत हाताला लावून देतो म्हटले. तुम्ही दार शोधत शोधत जा. संपूर्ण गावकोसाला एकच दार आहे. भिंत संपली की वेश येणार आणि वेशीतून तुम्ही आतमध्ये जा. बर म्हटल्यावर तेवढा तरी उपकार करा. आणि म्हणून शामरावांनी त्या आंधळ्या व्यक्तीचे हात धरले. पण हे आंधळे माणसं दुसऱ्या धडक्या माणसाला हात धरू देत नाही. तुम्ही दिलाय का कोणाला आंधळ्याला हात? तर लक्षात येईल तुमच्या. नाही, मी दिलाय म्हणून सांगतो. ते आपल्याला धरू देत नाही, ते आपला हात घट्ट धरतात. पाहतो मी त्या सुरदासजीच्या प्रसंगामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात. असो, या शामरावच्या हात त्या आंधळ्या माणसानं धरले. शामरावांनी त्या आंधळ्या व्यक्तीच्या हात भिंतीला लावून दिले. शामराव निघून गेले आणि ती आंधळी व्यक्ती आता दार शोधत शोधत निघाली. बाबा नेमके त्या दाराजवळ आली की काय त्या आंधळ्या व्यक्तीचं दैव हिवराखाली झोपलं होतं की काय. त्याच्या अंगाला खाज सुटली. आपल्याला बी सुटती ना कधी कधी, तशी सुटली त्याच्या अंगाला. मग खाज सुटल्यावर त्यानं भिंतीचे हात काढले, अंगाला खाजवण्याकरता लावले. चालत राहिला. दार गेलं मागं, पुन्हा आली भिंत. पुन्हा फिरत 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 दाराजवळ आला का त्याच्या अंगाला खाज सुटायची. खाज सुटल्यावर त्यानं भिंतीचे हात काढायचे, अंगाला खाजवण्याकरता लावायचे. चालत राहायचा. पुन्हा दार गेलं मागं, पुन्हा आली भिंत. आता हे असं कुठवर चालायचंय? काला होईपर्यंत का? उद्याचा का पुढला सप्ताह होईपर्यंत? महाराज सांगतात असा त्याचा उभा जन्म जरी घालवला तरी सुद्धा तो त्या नगरात जाऊ शकत नाही. का? अरे कारण नगरात जाण्याकरता दार एकच आहे बाबा. नगर भ्रमता जन्म जाऊ. नवराय सांगतात परिप्रवेश हुये क्या द्वारी रे. दृष्टांत संपला. तसं ज्याला या आत्म उद्धार रूपी नगरामध्ये जायचंय त्याला उद्धार करून घेण्याकरता दार एकच आहे, म्हणजे हा मानविधी आहे. आणि माणसानं हे दार आल्याच्या नंतर विषयाची खाज आवराव आणि या दारामध्ये आत्म उद्धार करून घ्यावा. कारण आपल्याला एक खाज सुटत असती माणसाला. मी आता सांगून गेलो आपल्याला. तुम्ही म्हणाल कुठली? एक खरूज इचिंग तसला भाग नाही. ते औषध लावल्यानं नीट होतात, पण विषयाची खाज अशी आहे. हे विषयच तसे महाराज ज्ञानोबा सांगतात. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्निया भासे भद्र जाती. सतत बदलत असतात. हे पाचच विषय असे असे घोवतात महाराज आपल्याला. काही सुधरू देत नाहीत. मग असा फासा टाकतात आणि असं गुंतवतात त्याला. मग कोणी बी असो, कोणालाच सोडत नाहीत ते विषय. पण या विषयाची खाज आवरायची. ती कशी आवरायची काय ते पुढल्या कीर्तनात बघू कधी. पण मुद्दा एवढा आहे, खाज आवरावं लागतील. या दारात आत्मोद्धार करून घ्यावा. कारण शास्त्र सांगतं आत्म उद्धार द्वारवत्वात्. याच योनीमध्ये उद्धार करून घेता येतो. ज्ञानोबा सांगतात येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे विठाला. याच देहामध्ये उद्धार करून घेता येतो. बर, आत्मोद्धार करून घ्या. तुम्ही म्हणता ठीक आहे, मग बाकीची कारण कशा करता सांगितली? हे तत्प्रयोजनत्वात अंत्यसाधनत्वात हे कशा करता? वेळ जावा म्हणून कशा करता सांगितलंय? आत्मोद्धार करा म्हणता आम्ही करू ना पुढं. एवढा हा जो नरदेह आम्हाला भेटलेला आहे, या देहामध्ये आम्ही संसार करतो म्हटले. काय करायचं आपल्याला? संसार करायचा. बरीच कामं पाठीमागे आहेत आमच्या. हो, इथला हे रोड राहिलाय अजून व्हायचा. हे
जंगली भागासारखं दिसायला लागले ते आता येताना आम्हाला. म्हणलं कुठलं जंगल लागलं की बाबा, जंगल झाल्यावर लोणी येते. तिथला रोड राहिला आणखी व्हायचा. आपल्या पोराबाळाची शिक्षण येतं, त्याचे लग्न होईना झालेत म्हणा. मग लग्न झाल्यावर त्याची मुलं बाळ बराच खोटाना पाठीमागे, जमिनी घ्यायच्यात, घर बांधायचंय आणि एवढे सगळे काम आमच्या पाठीमाग असताना लग्नाला बी जायचंय. म्हणजे आता तारखा बऱ्याच आहेत या दिवसात, बरेच काम आहेत आमच्या पाठीमाग. या देहामध्ये आम्ही आत्मउद्धार करून घेणार नाही, वेळच नाही. म्हणजे आम्हाला माणसाला मारायला येळ नाही महाराज. आता एक जण असंच सायकल घेऊन पळत होत. त्याला म्हणलं बाबा असा का पळतो, सायकलवर बस ना. नाही म्हणला महाराज बसायला येळ नाही मला. आता काय करा, वेळच नाही माणसाला. त्याच्यामुळं या देहामध्ये आम्ही आत्मउद्धार करून घेत नाही म्हटले. मग हा देह पडाव, हा देह मेल्याच्या नंतर आम्हाला नवीन मानवी देह भेटेल आणि त्या देहामध्ये आम्ही आत्मउद्धार करू. पण पुन्हा असा मानवी देह भेटेल याची खात्री का? खात्री का? एकदा आलेली योजना आणि एकदा आलेला हप्ता पुन्हा येईल का म्हणून सांगता येईल नाही. देह पुन्हा भेटल याच्या करता शास्त्र दुसरं कारण सांगतं, अंत्यसाधनत्वात. याचा अर्थ असा आहे हे शेवटचं साधन आहे बाबा, शेवटची संधी आहे. महाराज सांगतात बहुता दिवसा फेरा आला या नगरात, आला या नगरात, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जगजोगी 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 जगजो. शेवटची संधी, उठा जागा व्हा. आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, चोर निचल्याना डोनी भागा रे. जागा करतात बराच. जागा व्हा. मला सांगा तुम्ही आता झोपलेत का जागी इथं? तुम्ही म्हणसान महाराज तुम्हाला चष्मा लागला का? नाही नाही, मी तोंड धुवूनच आलो. मला सांगा तुम्ही जागेत का झोपलेत? तेव्हा काही झोपलेत तुम्ही जागीत का? हो हो नाही नाही करू नका, एक सांगा काहीतरी. जागी येत का? हा कसं आहे, आपले डोळे जरी उघडे असले तरी सुद्धा आपण झोपलेलो आहेत बाबा. कशा पद्धतीनं? महाराजांचा अभंगच याच्या करता. वासुदेव प्रकरणामध्ये बोला बोलणे बोली, शब्दाकडे लक्ष द्या. जागे बाहेर आत निजेले. दिसताना बाहेरून जागे आता पण परमार्थाच्या दृष्टिकोनातून आतून मात्र झोपलेलो आहे. संसारात जागे येत आपण. आणि साधू संतांचं असं आहे, ते संसारात झोपलेले असतात आणि परमार्थात जागे असतात. म्हणून ते जागे असल्यामुळं आपल्याला ते जागा करायला लागले. दोघही झोपलेले असल्यावर कुणाला जागा करता? एक जागी पाहिजे एक झोपलेलं पाहिजे, मग जागा करण्याचा उठवण्याचा व्यवहार होत असतो. दोन्ही झोपलेले आहेत म्हणल्यावर कसं जमल तसं. जागा व्हा. जागा रे जागा रे गोपाळानो, राम नामे जागा.
माहिती आली पाहिजे आपल्याला. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. शेवटची संधी ना म्हणले, नवीन लग्न झालेल्या माणसाला जन्मभर आपला प्रभाव आपल्या पत्नीवर पाडायचा असेल तर त्याच्या जीवनात शेवटची संधी म्हणजे लग्नाचा पहिला दिवस. नवीन झाले का लग्न कोणाचं इथं? हो, पहिला म्हणजे कुठला? लग्न झाल्याच्या नंतर जो पहिला दिवस येतो त्या दिवशी जर आपला प्रभाव आपल्या पत्नीवर पडला तर मग जन्मभर पडत असतो. आणि त्या दिवशी जर आपला प्रभाव आपल्या पत्नीवर पडला नाही तर मग जन्मभर त्याची हेळसांड होत असते. आता तुम्हाला नवीन कशाला सांगायचं? हे अनुभवे आले अंगा. तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे त्याचा. आणि मग एक जणाचं हे नवीन लग्न झालं, शेवटची संधी आहे, प्रभाव पडला पाहिजे. लक्षात होतं त्याच्या. सकाळ सकाळ पत्नीनं चहा आणला. तेवढ्यामध्ये एक पेपरवाला आला. पेपर पेपर म्हटलं कोणता पेपर आहे रे तुझ्याकडे? ती चहा ठेवणार त्याची बायको. त्यानं सांगितलं ठेवू नको. म्हणलं हातात धर. प्रभाव पडला पाहिजे ना. प्रभाव पडण्याकरता लोक काय करतील काही सांगता येत नाही. येत कायच नसतं, पण कपडे मात्र नंबर 1चे. आता सांगत नाही, ते पुन्हा वाढत जाईल. ठेवू नको म्हणली, खाली हातात धरून उभा राह. कोणता पेपर आहे? म्हटले लोकमत, लोकसत्ता, हिंद केसरी, आपलं काय ते केसरी. म्हटलं मी असले मराठी पेपर वाचित नसतो, मग इंग्लिश पेपर आहे का? वाचता आलं पाहिजे ना त्याला. प्रभाव पडण्याकरता चाललंय बरं, काही विसरू नका. कोणता पेपर आहे? म्हटले टाइम्स ऑफ इंडिया. केवढ्याला? 5 रुपयाला. हे घे म्हणला 10 रुपये दे. सुट्टे नसले तर राहू द्या, राहू द्या. म्हणजे बायकोला वाटलं पाहिजे ना खर्ची काय म्हणून, प्रभाव पडाव म्हणून. राहू द्या म्हटले. पेपर घेतला. पेपर घेतल्यानंतर वाचायला लागला आणि एकदमच किंचाळलंय. अरे म्हटलं नॉनसेन्स. बायको पळतच आली. सध्या शिकलेली होती ती. तिकडला भाग शिकलेला आहे जास्त जरा. इकडले हे कवा तरी जायचे कॉलेजला, डिग्री अशाच झालेल्या. ती पळतच आली. ती म्हणली काय झालं एवढं ओरडायला? यानं सांगितलं. म्हणलं हे बघ, गाड्या एवढ्या वेगानं चालवायला लागलीत लोक. या गाडीचा अपघात होऊन गाडीच्या 4 उलट्या पालट्या उड्या होऊन गाडीचे चाक वर आणि गाडी खाली. हे बघ म्हणला. ती शिकलेली होती. ती जरा जवळ आली आणि तिनं पाहिलं. ती म्हणली अहो तुम्ही पेपर जरा उलटा धरलाय म्हणली. हो. आता त्या दिवशी पेपर मध्ये गाडीची एक जाहिरात आली होती आणि ह्याला पेपर उलटा धरल्यामुळे याला वाटलं गाडीचा अपघातच झाला असावं. यानं मनानं सोडलं. आता त्या दिवशी तर त्याचा प्रभाव त्याच्या पत्नीवर पडला का? नाहीच नाही. पण पप्याची आई जन्मभर म्हणायची पप्याचा बाप निवळ बावळट आहे. दृष्टांत संपला. आता इकडे या. मला सांगायचंय काय, शेवटची संधी आहे. ती जशी शेवटची संधी आहे तसं या देहाला आल्याच्या नंतर हा मानवी देह भेटलेला आहे. ही शेवटची संधी आहे. आता मागुता येईल Yeah.
आता मागुता येईल फेरा, हे तो नघडे या नगरा, म्हणे तुकया बंधू राम ओळखी धरा, नाही तरी अघोरा जाल गा. नाना योनी भोगाव्या लागतात आपल्याला त्याच्याकरता, बर का नाना, त्याच्याकरता काय करावं लागतं, शेवटची संधी एवढं आपण लक्षात घ्यावं लागतंय. 2 कारण झाली. पहिलं कारण आत्मउद्धाराचं दार म्हणजे मनुष्य देह आहे. दुसरं कारण शेवटची संधी. आता तिसरं कारण तत्प्रयोजनत्वात. हे तत्प्रयोजनत्वात म्हणजे काय, तत्प्रयोजनत्वात याचा अर्थ असा, मानवी योनीचं प्रयोजनच आत्मउद्धार करून घेणे. कोणत्याही वस्तूला 2 प्रयोजन असतात, एक मुख्य प्रयोजन आणि दुसरं गौण प्रयोजन. आता हे कुमारबाबाचा अभ्यास झालेला आहे. 2 प्रयोजन असतात. हे मानवी योनीचं मुख्य प्रयोजन काय, आत्मोद्धार करा, हे मुख्य प्रयोजन आहे. आणि मान मिळवणं, सत्ता मिळवणं, वैभव मिळवणं, जमीनदार होणं, थोडक्यात संसार करणं, हे मानवी योनीचं गौण प्रयोजन आहे. उदाहरण सांगायचं झालं तर काडीची पिठी असते, त्याच्यामधली जी काडी असते तिचं मुख्य प्रयोजन काय हो, बोला की, आग निर्माण करणं, हे तिचं मुख्य प्रयोजन झालं. आणि तीच काडी रिकाम्या वेळेत जेव्हा कानात कोरायला वापरली जाते तेव्हा ते त्या गाडीचं गौण प्रयोजन झालं. हे कळण्याकरता म्हणून सांगतो, माणसानं मुख्य प्रयोजन साधावं, गौण प्रयोजन साधू नये. जर मुख्य प्रयोजन साधलं नाही तर मग निरर्थक ठरतं महाराज, साधलं तर सार्थक ठरतं. मुख्य प्रयोजन म्हणजे काय, ऐका, कळण्यासारखं सांगतो. ज्या वस्तूची उत्पत्ती ज्या कारणासाठी झाली त्या वस्तूनं तेच काम करत राहणं, त्याला त्या वस्तूचं मुख्य प्रयोजन असं म्हणणं. आणि ज्या वस्तूची उत्पत्ती ज्या कारणासाठी झाली त्या वस्तूनं ते काम न करता तिसरंच काहीतरी करत राहणं, त्याला त्या वस्तूचं गौण प्रयोजन असं म्हटलं जातं. हे लक्षात. आता प्रमाणानं पाहू. मुख्य प्रयोजन म्हणजे काय, परमात्म्याने ही जी योनी आपल्याला दिलेली आहे, कशा करता दिले, इंद्रिय हात पाय कान, हे शरीर जे दिलेलं आहे, डोळे, या प्रत्येक इंद्रियाला एक एक काम सांगितले महाराज आमच्या तुकोबार. तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा, विठोबाचे मुख. डोळे दिलेले देवाचं दर्शन घेण्याकरता, बाकी संसारातल्या दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी पाहायच्या नाहीत. कान म्हणले हे न त्या पक्षात प्रवेश केला, ते न या, हे असलं ऐकायला दिले नाहीत कान. मग तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे ठाव घे, अन राहे विठोबाचे पायी. हे प्रत्येक इंद्रियाला कामं दिलेली आहेत. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, कशा करता, जेने तू जोडसी नारायण. आणि आत्मउद्धार नासे जीवपण भवरोग. मानवी जीवनाला ही जी भवरोगाची व्याधी लागलेली आहे, याचा सर्वनाश व्हावा याच्या करता परमात्म्याने ही योनी आपल्याला दिलेली आहे. पण आपण याचा उपयोग ज्याच्या करता दिली त्याच्या करता करत नाही, हे त्याचं गौण प्रयोजन आहे. आणि मुख्य प्रयोजन म्हणजे दिले त्याच्या करताच त्याचा वापर करणं, हे मुख्य प्रयोजन आहे. जुने कीर्तनकार सांगायचे, लय बी कशाला संस्कृत टाकू इथं, आता आधीच वारं सुटलं होतं, थांबले कसते. जुने कीर्तनकार सांगायचे, लग्न ठरलं, आणि लग्न ठरल्याच्या नंतर मुलाच्या बापानं सांगितलं, म्हणले लग्नात काही देऊ नका पण जेवण मात्र चांगलं ठेवा. आता परिस्थिती अशी झाली, मुलाला हुंडा द्यावा लागायला तिकडं, असं झालंय. काही देऊ नका म्हटलं लग्नात, पण जेवण मात्र चांगलं ठेवा. काय स्वयंपाक करायचा, काही करा म्हणले पण चांगलं करा, कारण लोक जेवणाहून माप ठरवतात, बरोबर का.
म्हणून कोण मनुष्य लग्नाला कोणत्या हेतून येतो याच्याकरता एक श्लोक लिहिलेला आहे सुभाषितकारांना, उगत तो मला म्हणून सांगतो. श्लोक असा आहे, कन्यावरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति आणि मिष्टान्नम इतरे जना. एकेकाच्या अपेक्षा सांगितलेल्या आहेत. कन्यावरे ते रूपम, मुलगी विचार करते माझा विवाह ज्याच्याशी व्हायचा आहे तो नाकी डोळी नीटच असायला पाहिजे, नाही तर उगाच चैत्राच्या उन्हाळ्यात भर दिवसात कंदील लावून पाहिजे पाली आली नाही पाहिजे. कोण म्हणतंय आजीचं लग्न व्हायचंय ती म्हणती पोरगी. कन्यावरे ते रूपम माता वित्तम, कन्या माता, कन्येची माता विचार करते आपली मुलगी ज्यांच्या घरी द्यायची त्यांच्या घरी बँक बॅलन्स आहे का, पुण्यामध्ये फ्लॅट आहे का, आता ते बरंच लिस्ट मोठी त्याची. इकडे बारशेकडे नाही येत ते, पुणे मुंबईकडे जावं लागते त्याच्याकरता. आणि मग 200-100च्या नोटा नाही म्हणले 500च्या नोटाचे बनलं आहेत का नाही. कोण म्हणतंय, मुलीची आई विचार करते. बाप म्हणतो पिता श्रुतम, बापानं सांगितलं अरे म्हटले नुसता पैसा असून काय करायचंय, डोकं ध्यानावर पाहिजे ना त्याच, नाही तर उद्या लाखाचे 12,000 करत ती मग ना. म्हणून मुलगा बुद्धिमान असायला पाहिजे असा विचार बाप करत असतो. पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति, बंधूजन ज्ञाती बांधव सवर्णीय आहे का विवर्णीय आहे याचा विचार करतात. हे झालं एकाचं दोघाचं तिघाचं. पण बहुमत कशात आहे, सध्या बहुमताला किंमत आहे, पण ते कसं का मिळवं ना, कशात आहे बहुमत म्हणले मिष्टान्नम इतरे जना. का म्हणले लग्न कसं झालं, आज जाळ झाला म्हणले लग्नाचा का, लोक 2 घाट चांगले खाऊ नाही घातले म्हणून नावं ठेवायला मागे पुढे पाहत नाहीत महाराज. म्हणून मुलाच्या बापानं सांगितलं म्हणले लग्नात काय देऊ नका पण जेवण मात्र चांगलं ठेवा. ऐकू येईल का नाही तुम्हाला, काय स्वयंपाक करा काय बी करा म्हणले पण चांगला करा. पुरी भाजी काय बी करा म्हणले, पुरी भाजीच होती की म्हणले. लाडू फिडू करतो म्हणले रव्याचा, त्याला रव्याचा लाडू म्हणतात, इकडे गऱ्याचा म्हणतात, कशाचा म्हणतात, हा दोन्ही म्हणतात ना. काही भागात गऱ्याचा लाडू, काही भागात रव्याचा लाडू, कशाचा लाडू म्हणतात त्या. हे घ्या लाडू करतो म्हणजे करा म्हणले पण चांगलं करा. या लाडूचं असं याची जर चाचणी साधली कुणाची, या रव्याच्या लाडूची चाचणी जर साधली तर मग ओठानं खाता येतात, मन एवढे खुसखुशीत असतात. मी ऐकू नये, मी काही खाल्लं नाही अजून, तुम्ही खाल्ला असेल तर इथं हार घालून सत्कार करू आपला. मागे इकडे संघटनाच निघाली होती दिवाळीचा फराळ फोडून मिळेल म्हणून, हातोडी घेऊनच निघाली होती पोरं, नाही खरंच निघाली होती. जर का या लाडूची घटक चाचणी नापास झाली तर मग पुढे 6 महिने वार्षिक बी नापास होते. कालच नीटचा पेपर अवघड गेला, रडतच पोरं बाहेर आली महाराज. लय अवघड असतंय लाडूचं म्हणायलो मी. म्हणून काही माऊली असतात पहा, थोडीशी सामुग्री उत्कृष्ट स्वयंपाक करतात, नाही तर काही माऊल्या उगाच डबेच्या डबे मसाला चव नाही, कशाला चव नसते. लाडू बनवायला आले पाहिजे, पण नेमकं झालं असं लाडूची चाचणी हुकली. लग्न ठरलं होतं शहरात, समजा की आता बार्शी मध्ये असेल असं समजा तुम्ही, मोठं मंगल कार्यालय पाहिलं, लग्न लागलं, पंक्ती बसल्या, लवकरच घेऊ जरा लग्न उरकून आपण. जेवण झालेत म्हणा तरी आजकाल आधीच सुरू करायले जेवण, पुन्हा कुणी थांबा ना ते, त्याच्यामुळं आपलं आधीच उरकून घेतले. तसं लग्न लागलं, पंक्ती बसल्या, मुलाच्या बापाला त्याचे मित्र म्हणले बरं बाप तुम्ही पहिल्यांदा जेवून घ्या म्हणले, तुम्हाला शुगर आहे गोळी घ्यावं लागते तुम्हाला. ते बसले वर बापाला, आता तिथं कोण जागा देणार आहे, पाहुण्यांना मान असतो ना त्या दिवशी. वर बापाला दरवाजाजवळ जागा भेटली, बसले, पुंडलिका झाला, सर्वांनी पहिला हात लाडूवरती घातला. लाडूची चाचणी हुकली होती, सर्वांनीच लाडू असे दाबले, पण लाडू काही फुटाना. आता काय करा, जेव्हा फुटत नसते की नाही तेव्हा युती करावं लागते, बरोबर आहे का. राजकारण नाही सांगत मी, इकडलं सांगायला लाडूचं फक्त युती करावं लागते. ही युती कशी, डाव्या हाताने लाडू धरायचा आणि उजव्या हाताने, ही युती झाली. डाव्या हाताने लाडू धरायचा
हाताचा उजव्या हातानं बुक्की मारली, मनगटलं चकलं पेटेचं, पण लाडू काही फुटाना. काय करावं? मग ते पलकडल्या पंक्तीत बसलेले काही जण होते, ते म्हणले आता असं करू, लाडू दातामध्ये घालून फोडू. म्हणते वरचे दात आणि खालचे दात, आघाडी सरकार स्थापन झालं. हो, पण लाडू बी असा पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता होता. ते म्हणले आपण कोणाची बी लाट आली तरी आपण आपला पक्ष असं. आता तवा पेटायले म्हणावं, आपण आपला पक्ष सोडायचा नाही म्हणले. लाडू दातात घातला, फोडायला लागले. वरचा एक दात आणि खालचा एक दात पडला, पण लाडू काही फुटाना. काय बघता माझ्याकडे? मग काही ते दरवाजा जवळ वर बसलेला होता, त्यानं सांगितलं, म्हणला एकच राहिले म्हणला युक्ती आता. लाडू दरवाजाच्या फटीत घालून दरवाजा ओढू म्हणला. काय करता? लाडू दरवाजाच्या फटीत घातला, दरवाजा ओढला. दरवाजा बिजागिरी सगळं निघाला, पण लाडू नाही फुटाना. आणि मग लग्नाला आलेली माणसं तशी काही येत नाही. ती बोलू का? बोलू? ती जेवण नाही, थोडे घेऊनच येतात. आणि मग मुद्द्यावरली गोष्ट मुद्द्यावर आली, दारादारी सुरू झाली. शहरामध्ये लग्न, तिथं का दगड होते का कुठं? शहरात स्वच्छता अभियान आहे सध्या, दगड फिगड कुठं नाहीत. मग कशानं हाणामाऱ्या करायच्या? लाडूचे डबे भरले होते, भिर लाडूच लाडू, सगळ्या अक्षरासारख्या पडू लागले लाडू. दृष्टांत संपला. एखादा लागल लाडू तुम्हाला, इकडे या. आता मला सांगा, लाडूची उत्पत्ती कशा करताय? हो, खाण्या करताय. म्हणजे खाणं हे लाडूचं मुख्य प्रयोजन झालं, आणि हाना माऱ्या करणं हे लाडूचं गौण प्रयोजन झालं. आलं का लक्षात? मला हेच सांगायचं तुम्हाला. ज्ञानोबाराय सांगतात, पाय हे पाच शरीराची या गावा, जया लागी आले ती पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडोनिया. म्हणून दिली इंद्रिय हात पाय कान, नासे जीवपण भवरोग. मानवी जीवनाला ही जी भवरोगाची व्याधी लागलेली आहे, हिचा सर्वनाश व्हावा याच्या करता परमात्म्यानं ही योनी आपल्याला दिलेली आहे. भवरोगाचं पाणी आहे महाराज, हे पाणी भव नदीचे पाणी रे गड्या. मुक्ताई आई साहेबाचा अभंग आहे. मोठे ओढीते भव नदीचे पाणी रे गड्या, मोठे ओढीते भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोडी पाडी. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोडी पाडी, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोडी पाडी, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोडी पाडी. उलट उलट महाराष्ट्र हे आता पाण्यात बसलो, आपण कुठं बसलो? पाणी काही तर मग कसं म्हणता तुम्ही? उगाच कशाला बी हो कसं म्हणायचं? पाणीच आहे हे जे संसार आहे की नाही, याचं नाव आहे भव नदी. याला काय म्हणतात? नदी. ही नदी, आणि या नदीतलं पाणी या डोळ्याला दिसत नाही महाराज, जबाल आहे. त्या नदीला माया असं म्हटलं जातं. माया अशी दिसत नाही, तसं हे पाणी सुद्धा दिसत नाही. वेगळंच पाणी हे जरा. अविद्येचा पूर गड्यात वेगी ओसरेना, कल्पना सुसरची मिठी सोडिता सुटेना. मुक्ताई साहेब सांगतात, गोड अभंग आहे मुक्ताईबाईचा. मला सांगायचं काय? भवनोग
या भवरोगातून बाहेर पडायचं आपल्याला, मुख्य प्रयोजन साधायचंय. तथार्थ कथा तत्प्रयोजन. 3 कारण झाली. 4थं कारण शास्त्र आग्रहत्वात. कोणतं शास्त्र सांगतं? गीता शास्त्र सांगतं. भगवान सांगतात अर्जुना, अरे काहीही नाही करता आलं तरी चालेल, पण उद्धरेदात्मनादात्मान. आपला उद्धार इथं आपणच करून घ्यायचा. लोकाला काळजी दुसऱ्याचीच पडती. लोक आता तेवढी दया नाही उरली मला लोकांच्या अंतःकरणात. उगा म्हणायला का होईना लोक म्हणतात अरे त्याचं तसं व्हायलंय, मदत करावं त्याला. जा मदत करायला, पण कधी आधी स्वतःचं कल्याण करून घ्या आणि मग बाकीच्याचं कल्याण करायला जा. मी नाही सांगत, ज्ञानोबा सांगतात. आपुली आपण सांगतात आधी स्वतःच कल्याण करून घ्या. पोली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावेगी. बर महाराज, मगापासून तुम्ही सांगता आत्मउद्धार करून घ्या, आत्मउद्धार करून घ्या. पण ज्या अर्थी आत्मउद्धार करून घ्या असं तुम्ही आम्हाला सांगता, त्या अर्थी आमचं पतन झालेलं आहे निसंशय. मला सांगा, जेवून घ्या असं कोणाला म्हटलं जात? जो उपवासी त्याला. झोपेतून उठून बस कोणाला सांगितलं जातं? जो झोपलाय त्याला. खुर्चीवरून खाली बस कोणाला सांगितलं जातं? खुर्चीवर बसलेल्याला. तसं ज्या अर्थी आत्मउद्धार करून घ्या असं आम्हाला सांगतात, त्या अर्थी आमचं पतन झालेलं आहे. मग 1-2 शंका पाहू. पतन म्हणजे काय? पतन कशामध्ये झालं? पतन कशामुळे झालं? उद्धार म्हणजे काय? उद्धाराची साधनं कोणती? ती साधनं मिळवण्याकरता तयारी काय करावी लागते? आणि ती साधनं त्या साधन करणाऱ्या साधकाच्या बाबतीत निसंशयता प्राप्त करून देतात का? म्हणजे आपल्या अभंगाकडे जातं ते उद्धाराचा संदेह नाही. एवढे आता जितकं होईल तितकं सांगण्याचा प्रयत्न करतो. अजून आपल्याला बरंच आहे. दीप प्रज्वलन बी करायचंय आपल्याला. विठाला विठाला. प्रश्न पहिला, पतन म्हणजे काय? पतन कशाला म्हणतात? उत्कृष्ट स्थितीमधून निकृष्ट स्थितीमध्ये येणं याचं नाव आहे पतन. शिवदशेतून जीवदशेमध्ये येणं याला म्हणा पतन. याच्याकरता उदाहरण, श्रीमंताचा भिकारी होणं याचं नाव आहे पतन. आता प्रमाण, रंक होती राजे यमाची घरी, आचरणे बरी नाही म्हणून. आता अन्वय असा करावं लागते कुमार बुवा. आचरणे बरी नाही म्हणून राजे यमाची घरी रंक होती.